इकडे देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असताना मुंबईकरांना मात्र रोजचा प्रवास करताना वेगवेगळी आसनं करावी लागतात। मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे विस्कळीत झालेली आहे। खास करून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल या आता धीम्या मार्गावरून वळवण्यात आलेल्या आहेत। सर्व गाड्या आहेत त्या धीम्या मार्गावरती वळवलेल्या आहेत आणि भायखळ्याच्या पुढे एकामागे एक गाड्यांची रांग लागली आहे अशीही माहिती मिळते। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, काय सध्या स्थिती आहे रेल्वेची? सीएसटीच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे फास्ट ट्रॅकवरची ती पूर्णतः थांबलेली आहे। त्याच्यामुळे सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या स्लो मार्गावर वळवण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे एकूणच सीएसटीकडे जाणारी जी एकूण गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सगळे जे जो क्राऊड असतो तो सकाळी सीएसटीच्या दिशेने खूप जास्त प्रमाणात जात असतो आणि नेमकी याच वेळी ही गर्दी झालेली आहे आणि हा प्रॉब्लेम झालेला आहे। नेमका प्रॉब्लेम काय आहे ते अजूनही समोर येत नाहीये, पण भायखळ्याच्या पुढे आणि सँडर्स रोड स्टेशनच्या मध्ये हा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे। त्याच्यामुळे सगळ्या ज्या बाहेरगावी जाणाऱ्या ज्या गाड्या एक्सप्रेस ज्या ट्रेन आहेत त्या देखील आता स्लो ट्रॅकवर वळवण्यात आलेल्या आहेत। जसं की आणि आपण त्या फोटोमध्ये बघतोय एकामागे एक सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या उभ्या आहेत, ज्या लोकल आहेत त्या देखील उभ्या आहेत, कारण की फास्ट ट्रॅकवरून जाणाऱ्या ज्या एक्सप्रेस ट्रेन आहेत त्या देखील थांबलेल्या आहेत। एकूणच या सगळ्या प्रॉब्लेममुळे मुंबईकरांना खूप मोठा फटका बसलेला आहे आणि सकाळपासून त्याचबरोबर पाऊस देखील पडतो, त्यामुळे स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आपल्याला दिसून येते। डोंबिवली आणि कल्याण स्टेशनची जी दृश्य सध्या आपण बघतो त्याच्यामध्ये देखील आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे आणि अशा सगळ्या स्टेशनवर सध्या गर्दी आहे। ठाणा स्टेशनवर देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, कारण की काही ठाणा लोकल ज्या आहेत त्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत। एकूणच या सगळ्या घोळामुळे आणि पावसामुळे मुंबईकरांना फटका बसलेला आहे आणि मुंबईकर सध्या त्रस्त आहे, कारण की लोकल ट्रेन जे आहेत ते व्यवस्थित धावत नाहीयेत। अक्षय, हार्बर आणि वेस्टर्न लाईनची सध्या काय स्थिती आहे? सकाळी मानखुर्द स्टेशनच्या दरम्यान पाणी भरलं होतं आणि त्याच्यामुळे हार्बर लाईन पूर्णतः ठप्प झाली होती, पण जसा जसा पाऊस थांबलेला त्याच्यामुळे पाणी देखील ओसरलेलं आहे। तरी देखील काही सिग्नल यंत्रणेत काही बिघाड झाल्यामुळे काही ठिकाणी ट्रेन ज्या आहेत त्या स्लो धावतायत, बंद नाही आहेत पण स्लो धावतायत, 10 ते 15 मिनिटं उशिराने आहेत। ही हार्बरची स्थिती आहे। त्याचबरोबर अंधेरीवरून पनवेलकडे सुटणाऱ्या ज्या हार्बर आहेत त्या देखील अतिशय उशिराने धावत आहेत। वेस्टर्न रेल्वे जर आपण बघितलं तर वेस्टर्न रेल्वेला सांताक्रूजच्या स्टेशनच्या दरम्यान थोडं पाणी भरलं होतं काही वेळापूर्वी, ते देखील आता ओसरत आलेलं आहे। त्याच्यामुळे ती वेस्टर्न रेल्वे देखील हळूहळू पूर्वपदावर येते, तरी देखील वेस्टर्न रेल्वे ही 5 ते 10 मिनिटं उशिराने आहे असं आपण म्हणू शकतो। आणि त्यामुळे सेंट्रल हार्बर आणि पश्चिम रेल्वे अशा सगळ्याच तिन्ही जे मुंबईच्या लाईफलाईन आहेत त्या सध्या उशिराने धावत आहेत। त्याच्यामुळे याचा परिणाम जो आहे तो पूर्णतः मुंबईकरांवर होतोय। अक्षय, रेल्वेचा खोळंबा झालेला आहे, मात्र रस्ते वाहतुकीबद्दल काही माहिती मिळते? तिकडे देखील ट्रॅफिक जाम आहे की वाहतूक सुरळीत आहे? रस्ते वाहतूक जर आपण बघितलं जे मुख्य जे स्पॉट आहेत मुंबईमध्ये पाणी भरण्याचे, हिंदमाता असेल, त्याचबरोबर काही सबवेज जे आहेत मुंबईमध्ये त्या ठिकाणी सध्या पाणी नाही, कुठेही वॉटर लॉगिंग झालेलं नाही। त्याच्यामुळे रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल दोन्हीकडे वाहतूक सुरळीत आहे। त्याचबरोबर जे महत्वाचे रोड आहेत, लिंकिंग रोड असेल किंवा एलबीएस रोड असेल या ठिकाणी देखील स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे, पण कुठेही पाणी भरलं नसल्यामुळे गाड्या धावतायत, रस्ते फ्री आहेत सध्या। आणि पाऊस पडल्यामुळे काही मुंबईकर बाहेर देखील पडले नसतील, त्यामुळे देखील रस्ते फ्री असतील, पण सध्या रस्ते जे आहे ते देखील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे। रिक्षा आणि टॅक्सीचा जो संप होता याचा देखील परिणाम कुठेही दिसून येत नाही। त्याच्यामुळे मुंबईकरांना रस्ते वाहतूक आज खरंच मानवते आणि बीएसटीने देखील ज्या बसेस सोडलेल्या आहेत अगोदर ज्या ट्रेन्सच्या प्रॉब्लेममुळे, त्याच्यामुळे बस देखील उपलब्ध आहेत। त्यामुळे रस्ते वाहतूक ही चांगल्या प्रकारे होते, पण ट्रेनची जी निश्चित अक्षय, तेव्हा रस्ते वाहतुकीचा पर्याय खुला आहे। सध्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेचा चांगलाच खोळंबा झालेला आहे। कल्याण डोंबिवली दरम्यानची दृश्य तुम्ही पाहिली, किती गर्दी सध्या तिथे उसळलेली आहे।